दुसरा दिवस आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या दिवशी माता ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. तिचा एक श्लोक मी आपल्यासमोर सादर करते. या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अशाच एका तेजस्वी देवीचे चरित्र आज आपण ऐकणार आहोत. श्री दत्तावतारी थोर सत्पुरुष परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या मातोश्री व सद्गुरू परमपूज्य पार्वती देवी या देखील एक अत्यंत थोर योगिनी आणि महासिद्ध होत्या. अक्कलकोटचे राजाधिराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांचे परम सद्गुरू. पार्वती देवींना बालवयातच आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाने ही आमची पोर म्हणून श्री स्वामी महाराजांनी त्यांच्यावर कृपाछत्र धरले होते. कठोर साधना व नियतीच्या निष्ठुर परीक्षांमधून तावून सुलाखून पार्वती देवी स्वामी रूप झाल्या होत्या. त्यांच्या अद्भुत आणि अलौकिक जीवनाचे हे मनोज्ञ भावदर्शन आज आपणासमोर घेऊन येणार आहोत आणि हे पुष्प सादर करणार आहेत आपल्यासमोर आपले सोमण काका. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. त्यांचे पूर्ण नाव आहे श्री अनिल रामचंद्र सोमण. ते एसटी चालक असून ते सेवानिवृत्त आहेत. 30 वर्ष विना अपघात सेवेबद्दल एसटी महामंडळाकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय. अत्यंत हौशी नाट्य कलावंत म्हणजे अनेक नाटकातून त्यांनी अजूनही या वयात ते नाटकात काम करत आहेत आणि शाडूच्या मातीच्या मूर्तीचा त्यांचा स्वतःचा कारखाना देखील आहे. तर ऐकूयात पुष्प दुसरे स्वामी तनया म्हणजेच परमपूज्य मामा देशपांडे यांच्या मातोश्री परमपूज्य पार्वतीबाई देशपांडे. हे बघा, इथून तुम्हाला हिरवा लाईट दिसतो. हॅलो, अजून पुढे. हॅलो हॅलो, नको बोल ना. हॅलो हॅलो. कृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी आज नवरात्राच्या निमित्ताने त्याने आम्हाला इथे देवीच्या आख्यानावर बोलायची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. खरं म्हणजे आज आपण सर्वजण विद्याविभूषित, सर्व महिला, सर्व पुरुष वर्ग विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात ही प्रवचन ऐकण्यासाठी आपण सगळे जमलेले आहात. तुम्हाला मनापासून माझा सगळ्यांना नमस्कार. मला जरी नाटकात काम करायची सवय असली तरी आज प्रथमच तुमच्या समोर मी हे 1 तास किंवा अर्धा तास, पाऊण तास जे काय बोलणार आहे ते आम्ही आज प्रथमच बोलणार आहे. महाभारतामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा प्रथम अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की माझा रथ सैन्याच्या मधोमध आणून उभा करा, म्हणजे मला कोणाशी लढायचं आहे, ते कोण आहेत ते मला पाहायचं आहे. भगवान श्रीकृष्णाने आपला रथ सैन्याच्या मधोमध नेला आणि अर्जुनाने पाहिले की आपले गुरु, आपले चुलत भाऊ, गुरुवंदू, भीष्माचार्य, आजोबा, पणजोबा, चुलते हे सर्व आपल्यासमोर शत्रू म्हणून उभे आहेत. आणि ते पाहिल्यावर अर्जुनाची त्या रणभूमीवर जी अवस्था झाली तशीच आज माझी अवस्था झालेली आहे. पण मी हे शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न करणार आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. तर आता सुरुवात करूया. गजाननाला वंदन करोनी, सरस्वतीचे स्तवन करोनी, मंगल शिवस्पद मनीस्पुरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करुणी घडी, वाहतो ही दुर्वांची जोडी. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अक्कलकोट स्वामींचा दरबार भरलेला होता. सर्व भक्तमंडळी जमलेली होती. त्यामध्ये निस्वार्थ एकनिष्ठ असे स्वामींचे भक्त होते. त्यांचे नाव होते नारायण उमाकांत सोनटक्के. ते अक्कलकोटचेच रहिवासी होते. ते स्वामींची मनोभावे सेवा करत असत. घरची परिस्थिती उत्तम असल्यामुळे घरची कोणत्याही तऱ्हेची काळजी नव्हती. एकदा स्वामींनी त्यांची परीक्षा घ्यायची असे ठरवले. नेहमीप्रमाणे नारायणराव मठात दर्शनासाठी आले असताना स्वामी महाराजांनी त्यांना हाक मारली. ए नार्या, इकडे ये. नारायणराव नम्रपणे हात जोडून महाराजांसमोर उभे राहिले. महाराजांनी लगेच आज्ञा केली. आजच्या आज हे घरदार आणि हे गाव सोडून पुण्याला निघून जायचे. नारायणरावांनी नमस्कार केला आणि म्हणाले, जशी आपली आज्ञा. नारायणराव घरी आले आणि आपल्या पत्नीला ही सारी हकीकत सांगितली. घरची सगळी व्यवस्था केली आणि आपली 2 मुले आणि पत्नी यांना घेऊन स्वामींचा निरोप घेण्यासाठी मठामध्ये आले. आपल्या 2 मुलांना स्वामींच्या पायावर घातले. स्वामींनी दोन्ही मुलांना जवळ घेतले, त्यांना आशीर्वाद दिले. छोट्या पार्वती देवी होत्या, त्यांना आपल्या उजव्या मांडीवर बसवले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले, नार्या, ही आमची पोर आहे. ह्या दोन्ही मुलांना घेऊन पुण्याला निघून जायचं आहे. नारायणराव जड अंतःकरणाने पुण्याला जायच्या दिशेने निघाले. स्वामी समर्थांनी अक्कलकोट संस्थानचे अधिपती तुळाजीराजे यांना आज्ञा केली, नारायणरावांची पुण्यामध्ये राहायची व्यवस्था करा. तुळाजीराजे हे सुद्धा स्वामींचे निस्सीम भक्त होते. ते सुद्धा पुण्याला आले आणि कसबा पेठेमध्ये अक्कलकोटकरांच्या वाड्यात नारायणरावांची राहायची व्यवस्था केली. नारायणराव तिथे राहू लागले आणि सगळी कामे करू लागले. तुळाजीरावांनी आपल्या कचेरीत त्यांना थोडेसे चरितार्थापुरेसे काम दिले. हे नारायणराव म्हणजे परमपूज्य सद्गुरू पार्वती देवींचे वडील आणि परमपूज्य पार्वती देवी म्हणजेच परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्या मातोश्री होत. नारायणरावांची कामे स्वामींच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडत असत. स्वामी समर्थांनी नारायणरावांना परंपरेचे सर्व अधिकार दिलेले होते आणि पुढे हे सर्व अधिकार नारायणरावांनी पार्वती देवीला दिले आणि पुढे पार्वती देवीने हे सर्व अधिकार परमपूज्य मामाला दिले. स्वामींच्या कृपेने परमपूज्य मामाने ती परंपरा यशस्वीपणे चालू ठेवली आणि ती परंपरा आजही तशीच पुढे चालू आहे. नारायणरावांना एकूण 3 मुले. पहिला नरहरी, दुसऱ्या पार्वती देवी आणि तिसऱ्या बाई. पार्वती देवींचा जन्म 1875 मध्ये मघा या शुभ नक्षत्रावर अक्कलकोटमध्ये झाला. घरातील वातावरण अत्यंत साधे, सरळ आणि धार्मिक होते. त्यामुळे लहानग्या पार्वती देवींवर चांगले संस्कार घडत होते. हळूहळू पार्वती देवी मोठ्या होत गेल्या. घरातील कामकाज, स्वयंपाक करणे आणि इतर गोष्टीमध्ये पार्वती देवींच्या आईने त्यांना तरबेज केले. भगवद्गीता, भीमरूपी अशी अनेक स्तोत्रे लहानग्या पार्वतीबाईंची पाठ होती. पुण्याला त्यांच्या घराशेजारी मुरलीधराचे मंदिर होते. पार्वती देवी रोज त्या मंदिरामध्ये जायच्या आणि त्या मुरलीधराच्या मूर्तीपाशी गप्पा गोष्टी करायच्या. हा त्यांचा नेहमीचा आणि आवडता छंद होता. त्या मंदिरात कथा कीर्तने, पोथ्या पुराणे असे सर्व कार्यक्रम नेहमी चालू असत. कीर्तनही चालू असत. एक दिवस त्या मंदिरामध्ये पांडवांच्या जीवनचरित्रावर आधारलेले कीर्तन चालू होते. पार्वती देवी त्यामध्ये एवढ्या तल्लीन झाल्या की त्यांना कीर्तन संपले तरी भानच राहिले नाही. शेवटी लोकांनी त्यांना सांगितले, पार्वती,
अगं कीर्तन संपले, आता घरी चला. पार्वती देवी धावत धावत घरी आल्या. पार्वती देवींची ही अध्यात्माची आवड आणि समज ओळखून नारायणरावांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुज्ञेने पार्वती देवींवर शक्तिपातपूर्वक गुरुकृपेचे छत्र धरले. साधना म्हणजे काय हे त्यांना बीज मंत्रासह समजावून सांगितले. साधना करायला लागल्यावर पार्वती देवी ब्रह्मानंदात तल्लीन होऊ लागल्या. दीक्षा मिळाल्यापासून त्यांच्या आचरणात फरक जाणवू लागला. ते अंतर्मुख होऊ लागल्या. सारा वेळ ईश्वर चिंतनात घालवू लागल्या. नारायणरावांनी त्यांची ही क्षमता ओळखून साऱ्या ब्रह्मांडांचे रहस्य त्यांना उलगडून सांगितले. आयुष्यातील अतिशय उत्तम मार्ग आणि दुर्लभ मार्ग असा त्यांना मिळाला होता. आणि फक्त यावेळी त्यांचे वय होते 7 वर्ष. त्या काळात मुलगी 9 वर्षांची झाली की तिचं लग्नाचे वय झाले असे समजत असत. आता संसार, व्यवहार काय, संसार काय हे माहीत नसलेल्या पार्वती देवींवर लवकरच संसार करण्याची जबाबदारी येऊन ठेपली होती. खेड शिवापूरचे सरदार मल्हारराव देशपांडे याने छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत प्रचंड पराक्रम केलेला होता. हे मल्हारराव अतिशय धार्मिक आणि प्रामाणिक होते. या त्यांच्या गुणांमुळे शाहू महाराजांनी त्यांना अनेक गावे बक्षीस दिली. पुढे त्यांच्या घराण्यात या गावांच्या वाटण्या झाल्या आणि राघव निळो देशपांडे हे मल्हारराव यांच्या वंशजातले त्यांच्याकडे नसरापूर आणि अन्य काही गावी वाटणीस आली. नसरापूरमध्ये त्यांनी मोठा वाडा बांधला होता. राघोजीरावांची पत्नी ही शिरवळच्या विठ्ठलपंत देशपांड्यांची मुलगी. तिचे जानकी असे नाव होते. तिला प्रेमाने ठकी असे म्हणत. जानकीचे वडील अंध होते, पण ते भविष्य उत्तम जाणत होते. आवाजावरून भविष्य जाणे ते अतिशय तंतोतंत जुळायचे. त्यांचे हे भविष्य कधी खोटे ठरले नाही. ठकीचा मुलगा म्हणजे ह्या जानकीचा मुलगा 18व्या वर्षी घोड्यावरून पडून मरेल हे मुलगा जन्माला आल्यानंतर त्याच्या रडण्यावरून त्याने हे भविष्य वर्तविले होते आणि ते भविष्य खरे ठरले. जानकीबाईंना म्हणजे या ठकीला एकूण 10 मुलगे झाले. त्यापैकी 2च मुलगे जगले. थोरले सीतारामपंत आणि धाकटे दत्तोपंत. सीतारामपंत हे चुलत घराण्यात दत्तक म्हणून गेले होते. जानकीबाई अत्यंत हुशार आणि व्यवहारदक्ष होत्या. त्यांनी या दोघांना वेगवेगळे संसार मांडून दिले. पण चुकून नजर चुकीने इस्टेट मात्र सीतारामपंतांच्या नावावर राहिली. दत्तोपंतांचा जन्म 1866 मध्ये झाला. दत्तोपंत अतिशय शांत आणि सरळ स्वभावाचे होते, पण सीतारामपंत अत्यंत लबाड आणि स्वार्थी होते. सर्व मुले खेळत असताना खोटेपणा केलेला दत्तोपंतांना अजिबात आवडत नसे. खोटे बोलणाऱ्या मुलाला ते घालवून देत असत. सर्व मुले त्यांना दत्तू अण्णा असे म्हणत असत. दत्तोपंत, आई आणि राघोजीराव हे एका घरात राहत होते. घरातील सर्व जबाबदाऱ्या दत्तोपंताहून आल्या होत्या. ते गावचे कुलकर्णीपद सांभाळत असत. त्यामुळे त्यांचा गावातल्या आणि इतर जवळच्या गावातल्या लोकांशी संपर्क होत होता. दत्तोपंत वयात आल्यानंतर जानकीबाईंना त्यांचे लग्न करावे असे वाटले. जानकीबाईने लग्न ठरवायला सुरुवात केली. या सुमारास नारायणरावांची मुलगी पार्वती देवी त्यांना सांगून आल्या. त्यावेळी दत्तोपंतांचे वय होते 18 वर्ष आणि पार्वती देवींचे वय होते 9 वर्ष. लग्नाच्या बैठका झाल्या आणि पुण्यात विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा झाला. पार्वतीबाई या देशपांड्यांच्या घरात नांदायला आल्या नसरापूरला. दत्तोपंत हे धार्मिक वृत्तीचे होते. दत्तोपंत निरनिराळ्या देवांच्या शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवत असत. त्या मूर्ती इतक्या सुबक असत. मूर्ती पूर्ण झाली की त्या मूर्तीवर यथासांग पूजाविधी होत असे. नंतर भजन कीर्तन होत असे आणि दुसऱ्या दिवशी मोठी मिरवणूक काढून वाजत गाजत
पुण्याजवळ नसरापूर जवळून वाहणाऱ्या शिवगंगा या नदीत त्या मूर्तीचे विसर्जन केले जायचे. दत्तोपंत अतिशय शिस्तप्रिय होते. त्यांची सर्व नित्यकर्मे शास्त्रशुद्ध पद्धतीने चालत असत. सकाळी 7ची पूजेची वेळ त्यांची कधीही चुकलेली नाही. पार्वतीबाई सुद्धा तशाच होत्या. पार्वतीबाई पूजेची तयारी व्यवस्थित आणि उत्तम करत असत. हे पाहिल्यावर दत्तोपंतांना समाधान वाटत असे. पार्वतीबाई देवापुढे सुंदर रांगोळ्या काढत असत. निरनिराळ्या फुलांचे हार सुंदर आणि सुबक तयार करणे हा त्यांचा आवडता छंद असे. त्यांच्या मनात यावे आणि तीच फुले फुलवालीने आणून द्यावी असे नेहमी चालत असे. एक दिवस पार्वतीबाईंच्या मनात आले, उद्या मोगऱ्याची फुले देवाला मिळाली तर. पण लगेच मनात आले, आता पावसाळा सुरू आहे, आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात मोगऱ्याची फुले कशी काय मिळणार. पण आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या फुलवालीने मोगऱ्यांची टोपली दारात आणून ठेवली. पार्वतीबाईंना आश्चर्य वाटले आणि त्यांना ही स्वामी महाराजांचीच कृपा आहे हे त्यांच्या लक्षात आले. दत्तोपंताचा अध्यात्मावर अधिकार मोठा होता. यज्ञ, व्रतवैकल्ये, ब्राह्मण भोजन असे त्यांच्याकडे नेहमी चालत असे. दत्तोपंतांना परमपूज्य टेंबे स्वामींनी अनुग्रह दिला होता. जानकीबाई म्हणजे पार्वतीबाईंच्या सासूबाई जबरदस्त व्यक्तिमत्वाच्या होत्या. आपल्याजवळ असलेल्या औषधांचा आणि भविष्याचा ज्ञानाचा उपयोग त्या लोककल्याणासाठी करत असत. दत्तोपंतांना मिळालेली पार्वतीबाई सून म्हणून त्यांना अतिशय पसंतीस उतरलेली होती. एकदा जानकीबाईने आपल्या सुनेची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी पार्वतीबाईंना जवळ बोलावले आणि विचारले, पार्वती, आपल्या या घरामध्ये एवढ्या अनंत वस्तू आहेत, पैसा अडक आहे, दागदागिने आहेत, यापैकी तुला काय हवे. पार्वतीबाईने क्षणाचाही विलंब न लावताना लगेच सांगितले, सासूबाई, मला आपल्या देव्हाऱ्यातली ती मारुतीरायाची मूर्ती द्याल का. जानकीबाईंना खूप कौतुक वाटले. सुनेचे मोठेपण ओळखणाऱ्या जानकीबाई सामान्य नव्हत्या. त्या काळात त्या निस्वार्थपणे समाजसेवा करत असत. अनेक अडलेल्या बाळंतिणीची त्या सहजपणे सुटका करीत असत. त्या नाडी परीक्षा उत्तम जाणत असत आणि त्यावरून लोकांना औषधे देत असत. अनेक आजारी लोकांना त्यांनी बरे केले होते. पार्वतीबाई हे सगळं जवळून पाहत होते. आपल्यालाही पुढे जाऊन असेच सगळं करायचं आहे हे त्या मनाशी पक्के ठरवत होत्या. जानकीबाईंचे यजमान राघोपंत लवकरच वारले, तरीही जानकीबाईंनी धीर सोडला नाही. पार्वतीबाई हुशार असल्याने सासूबाईंकडून ज्योतिषविद्या आणि वैद्यकीय उपचार पद्धती त्यांनी आत्मसात करून घेतली. पार्वती देवीला वाचता येत होते पण लिहिता येत नव्हते. त्या नियमितपणे ज्ञानेश्वरी वाचत असत आणि प्रत्येक ओळीवर त्यांचे मनन, चिंतन आणि अभ्यास चालत असे. पार्वती देवी तुळशी, वृंदावन आणि गाय ह्या त्यांना अतिशय प्रिय होत्या. गोठा साफ करणे, गायीची स्वच्छता करणे, त्यांना वैरण, चारा पाणी करणे हे सगळं त्या आनंदाने करत असत. पार्वतीबाई वयात आल्यानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. दुर्दैवाने ती जगली नाही. नंतर गोविंदा आणि नंतर रघुनाथ झाला. एके दिवशी या मुलांना अंगणामध्ये खेळवत असताना पुण्याहून पत्र आले. जानकीबाईंनी ते पत्र वाचले आणि त्या एकदम स्तब्ध झाल्या. पार्वतीबाईंनी विचारले, सासूबाई, पत्र वाचून तुम्ही गप्प का झालात. तेव्हा जानकीबाईंनी सांगितले, पार्वती, अगं तुझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. पार्वतीबाईंना मोठा धक्का बसला. महाराजांच्या फोटोपुढे बसून त्या खूप रडल्या. रघुनाथ नंतर 2 मुले झाली, पण तीही जगली नाहीत. नंतर एक मुलगी झाली, तिचे नाव अनुसूया. काही काळानंतर जानकीबाईंना एका असाध्य रोगाने ग्रासले. पार्वतीबाई लहान मुलांना सांभाळून सासूबाईंची मनापासून सेवा करत असत. त्यांची स्वच्छता ठेवणे, त्यांना वेळेवर औषध उपचार करणे, खाणेपिणे देणे हे सर्व व्यवस्थित करत असत. आपण ही एका देवाचीच सेवा करतोय असं त्या समजत असत. जानकीबाईंनी ज्योतिष आणि वैद्यकीय ज्ञानामुळे आता आपला अंतकाळ जवळ आलाय हे ओळखले. एक दिवस पार्वतीबाईंना त्यांनी जवळ बोलावले आणि सांगितले. पार्वतीबाईंच्या डोक्यावर हात ठेवला
आणि त्यांना आशीर्वाद दिला. पोरी, तुझे पोट कल्याण होईल हो, माझा तुला आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ महाराज आणि टेंबे स्वामी महाराज यांची तुझ्यावर कृपा दृष्टी आहे. तुझी सेवा फळाला येईल. पोरी, काळजी करू नकोस. तुझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा ईश्वर साक्षात्कार करून घेऊन आपल्या कुळाचा आणि जगाचा उद्धार करेल. काळजी करू नकोस. आणि काही दिवसातच जानकीबाईने देह ठेवला. सासूचे प्रेमळ छत्र आणि खंबीर छत्र गेल्याने पार्वतीबाईंना आणि आई गेल्याने दत्तोपंतांना अतिशय दुःख झाले. आता घरातली सर्व जबाबदारी पार्वतीबाईंवर आली होती. त्या पहाटे उठून साधनं उरकल्यावर अंगणात सडा सारवण, तुळशीपुढे रांगोळी काढत असत. नामस्मरण, पूजेची तयारी, दळण कांडण आणि मग न्याहारीची तयारी अशी कामे त्यांची चालू असत. दत्तोपंतांची पूजा पाहण्यात पार्वतीबाईंना फार समाधान वाटत असे. पार्वतीबाई पूजेच्या वेळी ताक घुसळत असत. ताक घुसळताना त्यांचे नामस्मरण चालू असे आणि लोणी वर आले की घुसळ खांब्याला एका विशेष ठिकाणी त्या लोणी लावत असत आणि ते ध्यानात पाहत असत. तेव्हा त्यांना असे भासत असे की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण येऊन ते जिभेने लोणी चाटतायत. आणि डोळे उघडून तिथे पाहिल्यानंतर खरोखरच त्यांना कोणीतरी जिभेने लोणी चाटल्याचे दिसत असे. दत्तोपंतांकडे पादुका रूपाने आणि पार्वतीबाईंकडे श्रीकृष्ण रूपाने साक्षात श्रीकृष्ण वावरत आहेत असं वाटत असे. पूजा करताना दत्तोपंतां देवाशी बोलत असत आणि पार्वतीबाई ते ऐकत असत. स्वयंपाक झाल्यावर नैवेद्य, दुपारचे भोजन, रोज कोणी ना कोणीतरी पंक्तीला असायचे. पाहुणा यायचाच. दत्तोपंत कौतुकाने म्हणायचे, आमच्या घरात साक्षात अन्नपूर्णा असल्यानंतर प्रत्येक जण भोजन घेऊन तृप्त होऊन जातो. यजमानीने केलेले हे कौतुक पार्वतीबाई ऐकल्यानंतर त्यांना धन्यता वाटायची. सर्व सुख पाहण्यासाठी जानकीबाई नव्हत्या याचे दोघांनाही अतिशय दुःख होत होते. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडावी ही माया. आज्ञे विना काळही ना ने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. एके दिवशी दत्तोपंत कामासाठी शेतावर गेले होते. काम करता करता त्यांचे नामस्मरण चालू होते. पण अचानक त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना जवळ असलेल्या मारुतीच्या देवळात आणले, औषधोपचार केले आणि ही बातमी पार्वतीबाईंना सांगितली. परंतु अशा माणसाच्या कानावर कोणत्याही बाईच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज जाता कामा नये असे तेव्हाचे शास्त्र होते. म्हणून त्या मंदिरातही जाऊ शकत नव्हत्या. त्या आपल्या घरातील स्वामींच्या फोटोपुढे बसून स्वामींना गाराणे घातली, विनंती केली. महाराजांना त्यांची दया आली आणि आश्चर्य म्हणजे महाराजांच्या फोटोमधून विषारी पाणी बाहेर येऊ लागले आणि तिकडे दत्तोपंत हळूहळू शुद्धीवर येऊ लागले. दत्तोपंत शुद्धीवर आल्यानंतर लोकांनी त्याला घरी आणले आणि घरी येऊन बघतात तो स्वामींच्या फोटोमधून विषारी पाणी बाहेर आलेले बघितल्यावर त्यांना हा चमत्कार वाटला. स्वामी समर्थाने ही आमची पोर आहे हे सिद्ध करून दाखवले. आपले कृपा छत्र पार्वतीबाईंच्या डोक्यावर आहे असे त्याने दाखवून दिले आणि तेव्हाच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे आपले ब्रीद वाक्य खरे केले. पार्वतीबाई आणि दत्तोपंतांचे आचार विचार सारखेच असत. श्री स्वामींच्या कृपेने दोघांचा संसार छान चाललेला होता. पण त्यामध्ये एकच उणीव होती की मुले होत होती पण ती जगत नव्हती. दत्तोपंत पौर्णिमेला नरसिंहाच्या वाडीला जायचे. एक दिवस ते पार्वतीबाईंना घेऊन गेले आणि श्री दत्तात्रयांच्या मूर्तीसमोर उभे राहून त्यांनी गाराणे घातले. दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की टेंबे स्वामींच्या कडे जाऊन तुम्ही हे गाराणे घाला. पार्वतीबाई आणि दत्तोपंत टेंबे स्वामी महाराजांकडे आले. टेंबे स्वामींनी त्यांना लगेच सांगितले, देवांची आज्ञा मला आलेली आहे, काळजी करू नका. दीर्घायुष्य अपत्य प्राप्ती होईल
काही कालावधीनंतर पार्वतीबाईंना गर्भ आला. यथावकाश प्रसूतीची वेळ आली. पोट दुखू लागले. पण त्या दिवशी अमावास्या होती. पार्वतीबाई चिंता करू लागल्या. त्या धावा करू लागल्या. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. आणि त्यातच त्यांचे ध्यान लागले. श्री स्वामी महाराजांनी दर्शन दिले आणि सांगितले, गुरुवारी आमच्या पूर्णांशे करून तुला मुलगाच होईल आणि त्यांचे नाव श्रीपाद असे ठेव. इकडे दत्तप्रभूंच्या आज्ञेने श्री टेंबे स्वामी महाराजांनी समाधी घेतली. शिष्यांनी मंत्रपूजापाठ करून पुष्पवृष्टी केली आणि गुरुवारी स्वामी महाराजांचा देह नर्मदेत विसर्जित केला. नर्मदेत विसर्जित करण्याचे वेळ आणि इकडे पार्वतीबाईंनी मुलाला जन्म द्यायची वेळ एकच होती. तो दिवस होता गुरुवार दिनांक 25 जून 1914, आषाढ शुद्ध द्वितीया, पुनर्वसू नक्षत्र. या वेळेवर पार्वतीबाईंनी एका तेजस मुलाला जन्म दिला. या अलौकिक आणि पुत्र प्रसाद प्राप्तीने पार्वतीबाईंना आणि दत्तोपंतांना अतिशय आनंद झाला. श्रीपाद हळूहळू मोठे होऊ लागले. घरातील नित्यक्रम चालू होईल आणि हसत मुखाने ते स्वागत करीत होते. पार्वतीबाई दिसाला गोऱ्यापान, सडपातळ, नाकी डोळे निटस, ठसठशीत कुंकू, नऊवारी, सौभाग्य अलंकार घातलेली पार्वती देवींच्या चेहऱ्यात सात्विकता आणि प्रसन्नता होती. दुपारची जेवणे खावणे झाली की पार्वती देवी गणेश्वर आणि विठोबाच्या दर्शनाला जायच्या. त्यांच्याबरोबर त्यांची चंपी पुत्री बरोबर जात असे. ती त्यांच्या जवळून चालत असे. तेव्हा पार्वतीबाई तिला सांगत, चंपे, मला शिवू नकोस हो, अगं मी सोहळ्यात आहे. घरी गेल्यावर मी तुला मांडीवर घेईन. मग तिला जसं काय हे समजलं म्हणून ती बाजूने चालू लागायची. पार्वतीबाईंची जमनी नावाची एक गाय होती. ती गाय त्यांना एके दिवशी ही गाय आजारी पडली, खूप आजारी पडली. पार्वती देवीने त्यांना औषधोपचार केले पण काही उपयोग झाला नाही. पार्वती देवीने तिची समजूत काढली. जमने, अगं रामनवमी 2 दिवसात आले, थोडा धीर धर. रामनवमीच्या दिवशी देह ठेवला की आपण देवाच्या पायाजवळ जातो. आणि योगायोगाने जमनीने रामनवमीला देह ठेवला. घरातली सगळी कामं आटोपली की पार्वतीबाई माडीवर ध्यान करत बसत असत. कारण तिथे कोणी येत नसे. ध्यान करताना त्या देवांशी बोलायच्या. त्यांची साधना असामान्य होती. श्री स्वामी समर्थांनी श्रीपादला वाढवण्याचे, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे, अध्यात्माचे ज्ञान देण्याची ही सर्व जबाबदारी स्वामी समर्थांनी पार्वतीबाईंवर दिलेली होती. कारण श्रीपाद हे साक्षात दत्तगुरूंचा अंशावतार होते. श्रीपाद आता 5 वर्षांचे झालेले होते. एकदा लहान मुलांबरोबर खेळत असताना खेळता खेळता ते जंगलात गेले आणि तिथे वाट चुकले. बाकीची मुलं एकीकडे गेली, हे एकीकडे आले. अंधार झाला, काळोख पडला. लहान असल्यामुळे ते घाबरले. तेवढ्यात हातात खुळखुळ्याची काठी, पांढरे शुभ्र कपनी घातलेले साधू महाराज त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी विचारले, बाळ, आणि घाबरलास का? काय झाले? श्रीपादांनी सगळी हकीकत सांगितली आणि महाराजांनी सांगितले, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी. स्वामी समर्थांनी आपल्याजवळ असलेली झुणका भाकर त्याला खायला दिली, दूध प्यायला दिले आणि पांढरी शुभ्र घोंगडी अंथरली आणि त्याला सांगितले, आज तू इथे झोप, उद्या सकाळी मी तुला घरी नेऊन सोडेल. इकडे सायंकाळी श्रीपाद परत न आल्यामुळे दोघेही काळजीत पडले. सगळीकडे शोधाशोध चालू झाली पण कुठेही श्रीपाद मिळाले नाही. पार्वतीबाईंनी रात्री स्वामींच्या फोटोपुढे बसून ध्यान लावले. स्वामींना गाराणे घातले आणि ध्यानात स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिले आणि सांगितले, काळजी करू नकोस, तुझा मुलगा सुरक्षित आहे, उद्या सकाळी तो घरी येईल. आणि आश्चर्य काय, इकडे पहाट झाल्यावर स्वामी महाराजांनी श्रीपादांना उठवले आणि गावाच्या सीमेपर्यंत आणून सोडले.
श्रीपाद घरी आले आणि सर्वांना आनंद झाला. पार्वती देवी ज्ञानेश्वरी वाचत असत. निष्काम कर्मयोग ह्या त्या आचरणात आणत असत. आपली आई ज्ञानेश्वरी वाचताना रडते हे एकदा श्रीपादांच्या लक्षात आले. त्यांनी विचारले, आई, तू ज्ञानेश्वरी वाचताना रडतेस का? पार्वती देवीने ज्ञानेश्वरी त्या ओळीवर बोट ठेवले आणि सांगितले, त्या इथे बघ. आणि त्यांना श्रीपादांनी पाहिल्यावर भगवान श्रीकृष्ण प्रकट झाल्याचे दर्शन दिले आणि श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत असे त्यांना दृश्य दिसले. परमपूज्य मामांना भगवंताची आपल्या आईवर केवढी कृपादृष्टी आहे हे त्यांच्या लक्षात आले. एकदा पार्वती देवी ध्यानाला बसते असताना मामाला एकदम जाग आली. त्याने पाहिले, पांढऱ्या शुभ्र प्रकाशात भगवंत गोपींबरोबर फेर धरून नाचत आहेत आणि त्यामध्ये आपली आई पार्वती देवी सुद्धा आहेत. त्यांना विचारले असताना त्या म्हणाल्या, पार्वतीबाई म्हणाल्या, श्रीपादा, अरे अमृत प्यालास, ही गोष्ट मनातल्या मनातच ठेव, याची कोणाजवळही वाच्यता करू नकोस. श्रीपाद आता 8 वर्षांचे आले होते. त्यांची मुंज झाली. गावातील माणके गुरुजी यांच्याकडे त्यांनी संध्या, सूर्यनमस्कार, भगवद्गीता अशी अनेक स्तोत्रे पाठ केली. मुंजीनंतर तत्वपंतांनी श्रीपादांना घेऊन हिमालयाची यात्रा आणि नर्मदा परिक्रमा करून आणली. शालेय शिक्षणासाठी दत्तोपंतांनी श्रीपादांना सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांच्या सल्ल्याने भारत हायस्कूलमध्ये दाखल केले. पार्वती देवींचा संसार पूर्ण बहरलेला होता. पण दत्तोपंत हिमालयाची यात्रा करून आल्यापासून अंतर्मुख झाले होते. इतरांशी ते संपर्क तोडत होते. पार्वती देवींच्या हे ध्यानात आले. पार्वती देवींना ज्योतिषाचे थोडेसे ज्ञान असल्यामुळे एकदा ध्यानधारणा करीत असताना त्यांच्या लक्षात आले की दत्तोपंत आता अखेरच्या यात्रेकडे निघालेले आहेत, अखेरच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करीत आहेत आणि ही त्यांची शंका खरी ठरली. 6 मे 1928 रोजी दत्तोपंतांनी योग मार्गाने या जगाचा निरोप घेतला. पार्वती देवींवर आकाश कोसळले आणि यावेळेला मामा फक्त 14 वर्षांचे होते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून खंबीरपणे पार्वतीबाई राहत होत्या. पण दत्तोपंत गेल्याने त्यांचे चुलत दीर सीताराम पंत यांनी पार्वती देवींना घराबाहेर काढले, कारण सर्व इस्टेट त्यांच्या नावावर होती. पार्वतीबाई काही न बोलताना आपल्या मुलांना घेऊन पुण्याला आपल्या भावाकडे आल्या आणि एका खोलीत त्यांनी विरार थाटले. मामा सांगत, आम्ही पोहे खाऊन दिवस काढायचो, पेपर विकण्याचे काम करतस, पोहे खाऊन दिवस काढायचो, पण भगवंताचे नामस्मरण कधीही चुकवलेले नाही. पार्वतीबाईंनी त्यांना कर्मसिद्धांत समजावून सांगितला. मामाला एका छापखान्यात नोकरी मिळाली आणि त्यांचे खाण्यापिण्याचे हाल थोडेसे कमी झाले. संकटही एकामागून एक लाटेसारखी येत असतात. दत्तोपंत वारले तेव्हा गोविंदरावांची बायको गरोदर होती. ती बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. मुलगा झाला, पण आजोबांच्या मुळावर नातू आला म्हणून सासरच्या लोकांनी भर उन्हातनं त्या मुलीला आणि त्या छोट्या मुलाला बैलगाडीत बसवून पार्वती देवींकडे रवाना केले आणि पार्वती देवीने त्यांना स्वीकारले. आपल्या चुलत सासऱ्याने इस्टेट बळकावली हे ऐकल्यानंतर त्यांची जी सून होती तिने धास्ती घेतली आणि त्यातच तिने अंथरूण धरले आणि शेवटी आपली जीवन यात्रा संपवली. आपली पत्नी गेल्यावर गोविंदा संन्यास घेऊन हिमालयात निघून गेला. पार्वती देवीने आपल्याजवळचे काही दागिने विकले आणि हळूहळू संसाराला सुरुवात केली. कोणी घरात पाहुणे आले तर पार्वती देवी उपाशी राहत, पण आलेल्या पाहुण्याला जेवण देऊन त्याची रवानगी करत असत. मुलाला शिक्षण देणे भाग होते,
त्याने श्रीपादांना परिस्थिती नसल्यामुळे रात्रीच्या शाळेत घातले. घराला हातभार लावण्यासाठी श्रीपादांनी सुद्धा लहान मुलांच्या शिकवण्या घेतल्या. तेवढे 4 पैसे मिळाले तर आपल्या संसाराला उपयोगी पडतील असे त्याला वाटत असे. असेच दिवस जात होते. पार्वती देवी जेवढ्या शांत तेवढ्या करारी होत्या. मुलांना घडवण्यात त्यांनी कोणत्याही तऱ्हेची कमतरता केलेली नव्हती. त्यांचा धाकटा मुलगा यशवंत हा अतिशय व्यसनाधीन झालेला होता. अनेक वेळा त्याला समजावून सांगितले तरी त्याच्यात सुधारणा काही झाली नाही. अखेर पार्वती देवीने त्याला बजावले, तुझ्यात जर सुधारणा होणार नसेल तर आजपासून तुला या घराची पायरी बंद. आणि त्याला घराबाहेर काढले आणि त्याच्या नावाने थंड पाण्याने आंघोळ केली आणि मोकळ्या झाल्या. देव मिळवायचा असेल तर कोणत्याही पाशात अडकायचे नाही असा महत्त्वाचा धडा मामा शिकले. पार्वती देवींची आध्यात्मिक उंची, आध्यात्मिक साधना, समाजवृत्ती, समाजासाठी समाजसेवेची वृत्ती, प्रेमळपणा, खंबीरपणा असे विविध गुणांचे दर्शन मामाला झाले होते. आपणही सुद्धा असेच वागायचे, असेच व्हायचे असा निश्चय मामाने केलेला होता. श्री स्वामी समर्थ महाराजांचा पार्वती देवींवर कृपा कटाक्ष आहे असे मामांच्या लक्षात आले. नागपंचमीला पार्वती देवी शिधा ठेवीत असत. नागपंथी साधूला शिधा ठेवीत असत. आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज तो शिधा स्वीकारल्याची साक्ष देत असत. मामाने पार्वती देवींना विचारले, आई, स्वामी महाराज जर तुला शिधा स्वीकारल्याची साक्ष देतात तर मला का नाही देत? या पार्वतीबाईंनी सांगितले, अरे तुझ्याजवळ तशी तपश्चर्या पाहिजे. तू जर अशी तपश्चर्या करशील तर तुलाही स्वामी महाराज नक्कीच दर्शन देतील. असे ऐकल्याबरोबर मी ही आयुष्यभर स्वामी महाराज जर मला असे दर्शन देणार असतील, अशी साक्ष देणार असतील तर मी सुद्धा आयुष्यभर तपाचरण करेन. आणि आश्चर्य म्हणजे प्रकाशाचा एक पांढरा ज्योत समोर आला आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले आणि त्यांना दर्शन दिले. आणि तेव्हापासून मामा म्हणजे श्रीपाद श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत रुजू झाले ते अखेरपर्यंत. मामांचा श्रद्धा, विश्वास याचा पाया अधिक भक्कम होऊ लागला. आपल्या आईला त्यांनी कधीही रिकामे बसलेले पाहिलेले नाही. त्या सतत कामात व्यस्त असत. साधना या त्यांचा दिनक्रम चालू असे. अध्यात्म, नामस्मरण, चिंतन ह्या सतत त्या ध्यानात असत. त्यांच्यामध्ये कधीही खंड पडायचा नाही. परमपूज्य मामाने त्यांना विचारले, त्या कधी आजारी पडलेल्या नाहीत. तेव्हा मामाने त्यांना विचारले, आई असे कसे? त्या पार्वती देवी म्हणाल्या, हा सततच्या साधनेचा परिणाम. आणि दुसरे असे की एखादी अशुद्ध गोष्ट आपल्या शरीरात शिरते तेव्हा ती मनात शिरते आणि तेव्हा रोग बळावतात. अरे इथे भगवंताचे अनुसंधान असल्यामुळे अशुद्ध गोष्टीला इथे यायला मज्जाव आहे. मामाने त्याच्यावर चिंतन केले, अभ्यास केला. स्वामी समर्थांच्या कृपा प्रसादाने एक योगी गुरुरूपाने आणि मातृरूपाने आपणाबरोबर प्रत्यक्ष वावरतोय याची जाणीव मामाला झाली. आपल्या कृतीने व्यवहारात राहून आपल्या शिष्याला पूर्णत्वाला नेणारी ती स्त्री खरोखरच एकमेवाद्वितीय होती. आपल्या श्री स्वामी समर्थ सद्गुरूंबद्दल मामांना नितांत प्रेम, आदर आणि विश्वास होता. भगवंताने ही सुंदर योजना करून आईच श्री गुरु म्हणून दिल्यावर परमपूज्य मामांसारखा अभिजात अनमोल रत्न, मामांसारख्या अनमोल हिऱ्याला असंख्य पैलू पडले आणि तो हिरा अद्वितीय ठरला हेच खरे. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे घीर्त ध्येयी आठवी रे प्रचिती न सोडी तया जया स्वामी घेती हाती.
परमपूज्य मामा तर मोठे झाले होते. पार्वतीबाईंनी त्यांचे लग्न ठरवले. पण लग्न झाले आणि दुर्दैवाने सून आणि त्यांना झालेली मुलगा हे दोघेही निवर्तले. मुलांचा संसार व्यवस्थित सुरू झाल्यानंतर पार्वती देवी रामेश्वर यात्रेला जायचे ठरवले. दत्तोपंतांनी आणलेली गंगा त्यांना रामेश्वरला घालायची होती. बरोबर ओळखीची माणसे होती, त्यामुळे कोणतीही काळजी नव्हती. मामा स्टेशनवर पार्वती देवींना सोडायला गेले आणि सांगितले, आई, ज्या ठिकाणावर जाशील तिथून पत्र पाठवा. पार्वती देवी हसल्या आणि नुसते त्यांच्याकडे पाहिले. नंतर मामांच्या लक्षात आले, आपल्या आईला लिहिता येत नाही. ज्या दिवशी पहिला मुक्काम रामेश्वरला होता, त्याच दिवशी मामा ध्यान साधना करीत असताना पार्वतीबाई रामेश्वराच्या मंदिरात गाभाऱ्यात हात जोडून उभ्या आहेत असे दर्शन मामाला ध्यानात झाले. आणि हे पुढे सतत असंच चालू राहिले. प्रत्येक दिवशी होणारे हे ध्यान आणि दर्शन मामांनी त्याचे टिपून ठेवले होते. आणि मग पार्वती देवी परत आल्यानंतर त्यांना हे दाखवले. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या मंदिरात पार्वतीबाई गेल्या आणि मामांना त्या दिवशी इकडे दर्शन झाले, ही वेळ दिवस हे तंतोतंत जुळले. सद्गुरू टेंबे स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दत्तोपंत कसे वाचले याची हृदयद्रावक कहाणी पार्वती देवीने मामाला सांगितली. परमपूज्य मामांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास दांडगा होता. पार्वती देवीने मामांना सांगितले, आपली त्यागाची भावना असली पाहिजे. लोकांना विनामूल्य ज्योतिष सांगायचे. मामांनी लगेच आपली पत्रिका फाडून टाकली. पार्वती देवीने सांगितले, आजपासून 12 वर्षे कोणालाही कसलाही होरा सांगायचा नाही. फक्त अभ्यास, मनन आणि चिंतन कर. पार्वतीबाई मामांना सख्या म्हणून हाक मारत होते. सख्या, भविष्यवेळा सांगायची आली की पत्रिकेत दुःखद योग असेल तर तो सांगायचा नाही, पण त्याऐवजी ते दुःख कमी करण्यासाठी उपाय मात्र जरूर सांगायचा आणि त्याचा एकही पैसा घ्यायचा नाही. आईने दिलेली ही ज्योतिषाची टिप्पणी मामानेच लपवून ठेवली होती. पुढे मामांच्या एका मित्राने ही टिप्पणी पाहायला म्हणून दिली आणि परत आणून दिली नाही. परत तो जेव्हा मित्र मामांना भेटला तेव्हा मामाने त्याला विचारले की माझी नेलेली टिप्पणी कुठे आहेत, तर त्याने सांगितले ती जळून गेली. पण मामांना लगेच लक्षात आले ती टिप्पणी जळलेली नाही. त्याने सांगितले, टिप्पणी जळलेली नाही, पण ती नक्की जळते. आणि आश्चर्य म्हणजे 1948च्या दंग्यात त्या मित्राचे घरदार जळले आणि त्याबरोबर ती टिप्पणी सुद्धा जळून गेली. पार्वती देवी एके दिवशी वेगळ्याच आनंदात होत्या. प्रेमाने त्याने मामांना जवळ बोलावले आणि सांगितले, डोळे मीट. मामाने डोळे मिटल्यावर पार्वती देवीने आपला कृपायुक्त सिद्धहस्त परमपूज्य मामांच्या मस्तकावर ठेवला. मामा गाढ समाधीत गेले. तशा अवस्थेत ते जवळजवळ 5 तास होते. त्यांनी डोळे उघडले तेव्हा ते अतिशय आनंदात होते. त्यांनी आईच्या पायावर मस्तक ठेवले. पार्वतीबाई म्हणाल्या, सख्या, मी काय सांगते ते नीट लक्षात ठेव. हे बघ, आजपासून 12 वर्षानंतर तुला जी कोण व्यक्ती असाच अनुभव देईल ते तुझे मंत्रगुरू असतील. परमपूज्य मामांना नवल वाटले. ते म्हणाले, आई,
तू तर मला दीक्षा दिलीस, मग तूच माझी गुरु नाहीस का? त्यावर पार्वती देवी म्हणाल्या, श्री गुरुचरित्राप्रमाणे मी तुला दीक्षा दिली आहे. गुरुचरित्राप्रमाणे स्त्रीला शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार असू शकतो, परंतु बीज मंत्र देण्याच्या अधिकारास स्त्री पात्र ठरत नाही. तेव्हा तुला 12 वर्षानंतर भेटणारे महापुरुषच तुझे मंत्रगुरु असतील. तुला दत्त संप्रदाय पुढे चालवायचा आहे हे लक्षात ठेव, आणि त्या परंपरेच्या बीज मंत्राची आवश्यकता तुला आहे. तुलाच हा संप्रदाय पुढे चालवायचा आहे, वाढवायचा आहे. पार्वती देवीने मामांना सर्वात महत्त्वाची जी विद्या दिली ती म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यातच स्वतः ज्ञानेश्वरीतील प्रत्येक गोष्ट अनुभवत होत्या. मामांना त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले आणि त्या प्रत्येक ओवीवर मनन चिंतन करायला सांगितले. भल्या भाल्या पहाटे योग्यानाही जमणार नाही इतक्या सहजतेने ती माऊली आपल्या मुलाला म्हणजे मामाला एका सुमुहूर्तावर सांगत होती, सख्या, तुला महात्मे देह ठेवून बाहेर कसे पडतात हे बघायचे ना, मग बैस इथं, नीट ध्यान देऊन बघ. स्वतः पार्वती देवी ऊर्ध्वमूर्ध्वा लावून बसल्या. थोड्याच वेळात त्यांच्या ब्रह्मरंध्रातून निळ्या तेजाची झळती ज्योत अनंताकडे झेपावताना मामाने पाहिली. हा सर्व दिव्य आणि दुर्मिळ सोहळा पाहताना मामा मृत्यू हा शब्दच विसरले होते. त्यांना जेव्हा जाग आली ती फक्त तेजाची, अनंताची, परब्रह्माची. आणि जेव्हा हे सत्य संपले होते तेव्हा वस्तुस्थिती मामांच्या ध्यानात आली होती. मातृयुगाचे दुःख त्यांच्या हृदयात वेगाने घुसले. दुःखाने ते वेडेपिसे झाले. याचे प्रत्यंतर नंतरच्या आयुष्यात परमपूज्य मामांना अनेक वेळा आले. आपल्या लाडक्या पुत्रावर, शिष्यावर त्यांनी धरलेले कृपाछत्र मामांच्या अखेरपर्यंत कायम होते. त्या सतत सावलीसारख्या मामांच्या मागे समर्थपणे उभ्या होत्या. त्याचे एक मोठे प्रत्यंतर म्हणजे राजकोटला मामा आलेले असताना दिगंबर स्वामींच्या मठात मोहनभाईंची मामांची गाठ पडली. मोहनभाई हे हठयोगात प्रसिद्ध होते. मामांना त्यांनी दीक्षा दिली होती. एकदा मामांनी असे स्वतःला पुरून घेतले. त्याच वेळी खड्ड्यात त्यांना पार्वती देवींचे म्हणजे आपल्या आईचे दर्शन झाले. त्या म्हणाल्या, सख्या, हा आपला मार्ग नव्हे. हा जो काही एकांत तू खड्ड्यात बसून मिळवतोयस तो एकांत तुला बाहेर बसूनही लोकात मिळवता येईल. बाहेर व्यवहार चालू असतानाही आतला एकांत व परमेश्वरी ऐक्य साधता आले पाहिजे. हे प्रकार सोडून दे. मामाने हे सर्व प्रकार बंद केले. पार्वतीबाईंनी भविष्य सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वर्षानंतर मामांना परमपूज्य गुळवणी महाराज यांच्याकडून आधीप्रमाणे समाधी सुखाचा अनुभव मिळाला होता. त्यांनी लगेचच थोरल्या महाराजांच्या दृष्टांतासमोर म्हणजेच परमपूज्य मामांना परंपरेचा बीज मंत्र दिला. ते मामांचे मंत्रगुरू झाले. परमपूज्य गुळवणी महाराज मामांना म्हणत, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या मातोश्री पार्वती देवींची आपल्यावर पूर्ण कृपा आहे. अशा तऱ्हेने आपल्या अविरत श्रमाने भगवंताच्या व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मातोश्री पार्वती देवीने एक अनमोल रत्न तयार केले आणि ते म्हणजे परमपूज्य मामासाहेब देशपांडे. अशा होत्या स्वामी तनया परमपूज्य पार्वतीबाई देशपांडे. आरती म्हणायची, आरती म्हणून आरती म्हणूया. आरती स्वामी तनयेची सद्गुरु माय पार्वतीची. स्वामी अंकी बैसविती अमुची पोर असे वदती. त्या तुझ अन्य काय उपमा आम्हा न कळे तव महिमा. आरती स्वामी तनयेची सद्गुरु माय पार्वतीची. धन्य तव आत्मतेज धीरा धन्य तव शांती ज्ञान थोरा. ध्येयी नवनीत कर कमळी
प्रेमे अंकित वनमाळी आरती स्वामी तनयेची सद्गुरु माय पार्वतीची प्रकटले दत्त कृपा बीज ओळले श्रीपादा सहज ऐसे दिगले गुरुचरण अंतरी शकुंतला लीन आरती स्वामी तनयेची सद्गुरु माय पार्वतीची अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जरा एक मिनिट धन्यवाद. अरे एक मिनिट. आजच्या या नवरात्री व्याख्यानमालेच्या सुमुहूर्तावर आजच नारी सन्मान कार्यगौरव पुरस्कार आपली सौ स्कंधा चितळे यांना मिळालेलं आहे. त्यांचे वितरण 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्कंधा, तुझा सन्मान जो होतोय त्याला आमचे मनःपूर्वक अभिनंदन. असाच कृष्णेश्वर महाराज की जय, रुक्मिणी पांडुरंग महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वर महाराज ते थोरले होते आणि त्यांचे सद्गुरू होते. असे घरात सारखं कोणीतरी असावं आणि ते सद्गुरू असावा हा योग जसा दुर्मिळ आहे तसा प्रमुख सद्गुरू मामासाहेब देशपांडे महाराजांना त्यांची आई ही स्वतः सद्गुरू मिळाली. अतिशय विलक्षण आणि दुर्मिळ योग आहे. असं एक म्हणतात की आईचं प्रेम हे भगवंताच्या प्रेमाचं प्रतीक आहे. पण त्याच वेळेला ह्या संत सत्पुरुषांचं असं म्हणणं आहे की आई जी आपल्या ह्या देहाला जी आई असते ती एका जन्मापुरती सीमित आहे. पण ह्या जीवाचा जो प्रवास आहे ह्या जीवाचा प्रवास हे शिवस्वरूपापर्यंत होण्यासाठी जी माऊली मदत करते ती म्हणजे सद्गुरू माऊली. आणि ती सद्गुरू माऊली एकदा असं म्हणतात मुंबईकर महाराजांचं असं वचन आहे की एकदा त्या शिष्याचा हात मी हातात घेतला की तो रामाच्या हातात देऊनच थांबतो. असं सगळ्या सद्गुरूंचं असंच असतं की ते एकदा त्या शिष्याला हातात धरलं की ते परमात्मा स्वरूप करूनच सोडतात. आणि असं परमात्मा स्वरूप करून सोडण्यासाठी सद्गुरू माता श्री पार्वती देवीने सद्गुरू मामासाहेब देशपांडे महाराजांना अध्यात्माचे पूर्णपणे संस्कार केले. आणि त्यांचं चरित्र म्हणजे पार्वती देवींचं चरित्र अर्जुनाला समोर अतिशय उत्तमरित्या मांडलं. मी त्यांचा धन्यवाद देतो. आणि आपल्या देवस्थानात एक छोटी भेट त्यांना देतो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. हो बोल ना. सर्वांना नमस्कार.